रेकॉर्डिंग चालू आहे ना? चालू केली. नमस्ते शेतकरी मित्रांनो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा चौथा माळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितलाय, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावता माळ्यांना भेटायला आरणला आलेत आणि त्यांच्याच ह्या संजीवन समाधीच्या तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी आपली सावता महाराज आंबाबाग या नावानं 11,000 झाडांची बाग आहे. डिसेंबर 2018 साली आपण ह्या बागेची सुरुवात केलेली आहे. आज आपल्याकडं जे 11,000 झाडं आंब्याची आहेत आणि 10,000 वेगवेगळी झाडं आहेत, ज्याच्यामध्ये चिंच आहे, जांभळ आहे, वड आहे, पिंपळ आहे, गुलमोहर आहे, बांबू आहे, नारळ आहे, सुपारी आहे, अंजीर आहे, लिंबू आहे, खूप वेगवेगळ्या, शेवगा आहे. तर त्या बागेमध्ये 2 आंबे आपण विकसित केलेले आहेत. एक आंबा 2 किलोचा आहे, त्याचं नाव सावता आंबा आहे. दुसरा 3 किलोचा आंबा आहे, त्याचं नाव शरद आंबा आहे. ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना 1992 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू केली आणि त्यांच्या त्या कामाच्या याच्यामधनं उतराई होण्यासाठी म्हणून आपण त्या 3 किलोच्या आंब्याला शरद आंबा नाव दिलेलं आहे. आणि आज मला वाटतं 7 मे 2026 आहे. आज सांगली येथील आमच्याबरोबर चळवळीमध्ये बरेच वर्ष एकत्र काम केलेले आमचे सहकारी आहेत, जे राजकारणात सक्रिय आहेत, खूप मोठे आसामी आहे, आज आपली बाग बघायला आलेले आहेत. अरुण खरमाटे नाव आहे त्यांचं. नमस्ते खरमाटे साहेब. नमस्ते. नमस्ते. आपण आमच्या बागेला भेट द्यायला आला, काय वाटतं सांगा शेतकऱ्यांना. खरं तर दत्तात्रय गाडगे हे माणसात रमणारा माणूस, ज्या माणसाने एक विषय घेऊन समाज चळवळ महाराष्ट्रावर केली, ज्या माझ्या जिल्ह्यामध्ये अखंड जात समूहाला एकत्र करून ज्या माणसानं एकत्र करणारा माणूस, मी दुर्दैवानं म्हणेन की त्यांनी सांगली सोडली, फक्त आई आजारी होती आणि गावाकडं मला जाऊन आईची सेवा करावी लागेल म्हणून इकडं आले. आणि ते आल्यानंतर मी 3 महिन्यांनी इथं आलो, तर अक्षरशः पाषाण फोडून हे तळं उभा करत होते. आणि त्यांनी त्यावेळी सांगितलेली माहिती सगळी, इथं आपण आंबा बाग लावतोय. खरं तर म्हटलं जातं की कामात देव आहे. माणसात रमणारा माणूस माणसातनं शेतात गेला, पण कर्म चांगलं असलं की शेतातला माणूससुद्धा दिल्लीत कसा जातो हे माझ्या साक्षीनं 2018 पासूनचा आजचा प्रवास पाहिला. तर आज मी सगळे त्यांची वर्तमानपत्रातली कात्रणं, इथं दिलेल्या भेटींची यादी पाहिली. अख्ख्या महाराष्ट्रातली समाज चळवळीतली सगळी माणसं, राजकारणातली मातंबर माणसं, म्हणजे पवारसाहेब आले म्हणजे माणसांचा राजा आला. एकनाथराव शिंदे साहेब आलेत, आदरणीय डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्या पक्षाची सगळी माणसं. आदरणीय गाडगे साहेबांचं काम, ते काम नुसतं काम नाही, जे सावंता माळ्यांनी पांडुरंगाला सुद्धा कामातनं इथं बोलवलं, तेच आमचे गाडगे साहेब. त्यांचं काम बघण्यासाठी अख्ख्या अखंड मानवाची सेवा करणारी सगळी मानवाची सेवा, ते महापुरुष नव्हे परंतु समाजकारणातले सुद्धा एक वेगवेगळी चळवळीतली माणसं इथं येत आहेत आणि गाडगे साहेबांचं कौतुक करतायत. ते कौतुक नुसतं नाही, हा अखंड शेतकऱ्यांसाठी एक मूलमंत्र आहे. इथं पाणी नव्हतं, इथं याला मी ज्यावेळी आलो त्यावेळी रस्ते नव्हता, त्यांनी मला फक्त रस्त्यानं दाखवला. हा पालखी मार्ग आहे पैठण ते आरण. आज तो जवळजवळ 20 फुटाचा रस्ता खटाखट बांधून आहे. ते म्हणले या ठिकाणी पाणी येणार आहे, या ठिकाणी पाणी आलं. म्हणजे मला इतकं यासाठी मी भारावून गेलो, यासाठी की कामात काम करत असताना ते तळमळायचे. माणसातलं माणसं जागृत होत नाहीत, माणसं येत नाहीत, माणसातलं समाजाला कळत नाही. परंतु झाडाने मात्र त्यांचं ऐकलं आणि झाडाने पवारसाहेबांच्या रूपानं, पवारसाहेबांच्या नावाने त्यांनी एक कलम तयार केलं. आणि ज्या मातीनं अखंड कामाचा देव सांगितला ते सावंत माळे अवघे, म्हणजे सगळ्यांना कामामध्ये देव आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी,
म्हणजे तिथं देव जाऊन पंढरपुरात करण्यापेक्षा कांदा मुळ्याचं हो. पिकवणं हेच त्याला देव मानलं. त्याच मातीमध्ये त्याच भूमीमध्ये पुढंच असं इथं समाधी सोहळा, हो. इथं समाधीचं दर्शन घेतलं. पुढं आलो, खरं तर पावन झालो की ज्या 18 साली मी अनेक माणसातनं बाजूला जातात आणि त्यागानं काहीतरी करतात, परंतु तुम्ही आईच्या सेवेसाठी आला. त्या आईच्या सेवेनं तुम्हाला दिल्लीपर्यंत पोचवलं. माझं मत आहे या विश्वामध्ये म्हणजे तुमचा हा काय पारंपरिक तुम्ही कुठल्या तज्ज्ञ का कुटुंबातले नाहीत. माणसाला शोधणारी माणसाची नाडी तुमच्याकडे होती, परंतु जमिनीची नाडी ओळखून तुम्ही एक समाजाला, एक शेतकरी बंधूंना, शेतकऱ्यांना एक नवा वाण निर्माण करून दिला. पवार साहेबांच्या नावानं, सावंता माळी साहेबांच्या नावानं, महाराजांच्या नावानं. ते कार्य तुमचं पूर्ण जावं आणि महाराष्ट्राला तुमच्या या खरं तर फळ लागवडीच्या विचारानं जे शेतकरी आज पारंपरिक शेतीमध्ये गुंतलेले आहेत, खरं तर शेतकरी माझ्या पश्चिम महाराष्ट्रातला अडचणीत आलेला आहे. आज बागाच्या बागा काढून टाकलेल्या आहेत. 50% सुद्धा पीक आलेलं नाही, परंतु कर्ज मात्र कोट्यानं कोटी आहे. त्या सगळ्यांना आशावादी चित्र निर्माण करायचं काम गाडगे साहेबांच्या रूपानं होतंय. आणि इथं आल्यानंतर सगळं पाहिलं, इथं झाड, पृथ्वी तलाव जेवढं झाड आहे तेवढं सगळं झाड येत आहे. 10,000 आंब्याची आणि 10,000 इतर झाडं. म्हणजे जिथं माणसं 20,000 गोळा करायसाठी आम्हाला त्रास व्हायचा, इथं मात्र 20,000 झाडामध्ये अत्यंत मनमुरादपणे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांच्या नावानं असणारं त्यांचं जे घर आहे त्याला सुद्धा विरुंगळा नाव आहे. आणि त्या विरुंगळामध्ये वहिनी साहेब असतील, आमच्या गाडगे साहेब असतील, हे सगळं कुटुंब हे त्या ठिकाणी पावन झालेलं आहे. आणि मी इतकंच आशावाद व्यक्त करेन, आम्हाला खरं तर गाडगे साहेबांची गरज होती. माझ्यासारख्या चळवळीचा अभ्यास नसणाऱ्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी उभा करून कसं काम करायचं, कसं लोकांच्यापर्यंत पोचायचं ते शिकवणाऱ्यामध्ये जी माझी महाराष्ट्रातले 2-4 लोक आहेत त्यामध्ये यांचं आग्रा कमांडर नाव आहे. आणि तोच माणूस आज आम्हाला मार्गदर्शक तर आहेतच, परंतु निश्चितपणानं यांच्या रूपानं बऱ्याच वेळा पेपर वाचतात. मला एक ठिकाणी रत्नागिरीला नाव असताना आंब्यामधलं एक मेळाव्याच्या निमित्तानं गेलो होतो आणि हे मी रोज म्हणलं एकत्र भेटायचो. आणि तिथं बातमी आली होती, शरद पवारचा वाण या ठिकाणी प्रस्तावित केला. म्हणजे अख्ख्या कोकणावर सुद्धा आमच्या गाडगे साहेबांचं नाव त्या ठिकाणी पोचलेलं आहे. कारण आंब्याचा राजा सगळ्या कोकणात आहे, परंतु कोकणातला राजा सावंत माळीच्या गावात आला. आणि त्या आंब्यानं आज महाराष्ट्रावर नव्हे देशभर जगभर आमच्या गाडगे साहेबांना पोचवलं. मला अतिशय आनंद झाला. मला वाटलं आईची सेवा त्यांची होऊन ते तिथं स्थायिक होतील, परंतु त्यांच्या त्या आईच्या सेवेनं त्यांना देशभर पोचवलेलं आहे. परमेश्वर त्यांना असंच आरोग्य चांगलं देवो आणि त्यांच्या हातून अनेक वाण शोधावेत की जेणेकरून अनेक कार्य त्यांच्या हातून पूर्ण होऊन निश्चितपणे महाराष्ट्राला एक नवा शेतीतला आयाम मिळावा अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर साहेबांचं दर्शन झाल्यानंतर आनंद झाला, कारण ज्या पद्धतीनं माणसात ते असे दिलखुलास असायचे त्याच्याहीपेक्षा ज्यादा पद्धतीनं आल्यानंतर स्वागत केलं. आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघून ते मनोभावे या वनराईची सेवा करतात. याबद्दल मी मनापासून तमाम शेतकरी बांधवाकडून आणि माझ्यासारख्या शेतीमध्ये शेतीसुद्धा परिपक्व कशी करू शकते हे पाहणारा मी एक कार्यकर्ता आहे. शेती किती काय देऊ शकते हे पाहणारा मी एक कार्यकर्ता आहे. परंतु आज गाडगे साहेबांच्या रूपानं एक वेगळं आयाम की ज्यांची कर्मभूमी जन्मभूमी आरण, कर्मभूमी सांगली, महाराष्ट्र, पुन्हा एकदा कर्मभूमीत येऊन जन्मभूमीत येऊन इथलं कर्म केलं आणि पुन्हा ते देशभर त्यांच्या नावानं गाडगे साहेबांच्या रूपानं दत्तात्रय गाडगे म्हटलं की आंब्याचा वाण शोधणारा माणूस. आणि म्हणून सावंत माळी आंबा संशोधन केंद्र या ठिकाणी आज आलो, धन्य झालो. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तमाम लोकांना विनंती करेन, इथं या
आपण पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्या खेड्यामध्ये हे उभा करूया, जेणेकरून शेतकऱ्यांच्या समाजाला, शेतकरी समाजाला, त्याच्या कष्टाला थोडासा न्याय मिळेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावंत. खरमाडे साहेब, एकीकडं महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो, विशेषतः विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललाय. काय सांगाल त्यांना ही बाग बघितल्यावर? खरं तर इतके वाण शोधून जर या वाणावर अखंड महाराष्ट्रातली जाणती माणसं इथे येत असतील, माझं मत आहे तरुणांनो, अर्धा एकर 2 एकर असू द्या, शेतीमध्ये अर्धा एकर बाग करा. तुम्हाला तिथं शेतीवरती प्रेम जडेल आणि हिथं आल्यानंतर हलू वाटत नाही. तुमच्या मळ्यात तुम्ही गेला. माझं मत आहे तरुणांनी शेती 2050पर्यंत सोन्याच्या भावामध्ये होणार आहे. शेती टिकवा आणि घाडगे साहेबांनी जो मूलमंत्र दिलेला आहे फळशेतीचा प्रयोग करण्यामध्ये, तिकडे एकदा येऊन जा आणि तुम्हाला निश्चितपणे तरुणाला मार्ग लाभेल, मिळेल अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. धन्यवाद. आपण आलात, आमची बाग बघितली. पुन्हा एकदा असंच आमच्या बागेला भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद. हे विरंगुळा एक बघा.